सरकारच्या चहापानावरती विरोधकांनी आज पुन्हा एकदा बहिष्कार टाकलेला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारच्या चहापानासाठी का जायचं असा सवाल देखील विरोधकांनी विचारलाय। विरोधी पक्षनेतेपद सरकार का निवडत नाही असा सवाल देखील विरोधकांचा आहे। घटनेमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी तरतूद असताना विरोधी पक्षनेतेपद का दिलं जात नाही असा सवाल त्यांनी विचारला। विधानसभा आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्षाची निवड करण्यासाठी सरकार घाबरतंय का असा थेट सवाल भास्कर जाधव यांनी विचारलेला आहे। दरम्यान विरोधी पक्षनेतेपद निवडलं जात नसल्यामुळे भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली आहे। काय सांगितलं जायचं की एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता पद निवडता येत नाही, परंतु ते साफ खोटं आहे याचे सगळे पुरावे आम्ही विधिमंडळाला दिले, सचिवांना दिले, अध्यक्षांना दिले। तर ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्या पक्षाच्या वतीनं, त्या पक्षप्रमुखांच्या वतीनं जे विरोधी पक्ष नेते पदाकरता नाव येईल त्याच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी करायची, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर आम्हाला दिलं। सरकार संख्येने जास्त असलं तरी ह्यांची पापं जास्त आहेत, ह्यांचा भ्रष्टाचार मोठा आहे, हे तिघेही एकमेकाला त्या ठिकाणी कट्टू साईज करायला बसलेले असल्यामुळं रोज सकाळ संध्याकाळ दिल्लीला जाणं आणि कोणासमोर तरी त्या ठिकाणी कैफियत मांडणं एवढंच काम या सरकारला शिल्लक असल्यामुळं विरोधी पक्ष संख्येनं कमी असला तरी सुद्धा तो आपल्याला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही, तो आपल्याला काट्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पापांचा पाडा महाराष्ट्रावर येऊ नये म्हणून ते विरोधी पक्ष नेत्यांच्या निवडी करत नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.